नमस्कार, आपण पाहत आहात डीसी न्यूज मराठी. मी आहे आपल्या संगतीत दिव्या. मराठा आंदोलक आक्रमक. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बंगल्यावर थेट आंदोलन सुरू. मराठा आरक्षणाने कुणबी प्रमाणपत्राच्या मागणीवरून मराठा आंदोलन पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे दिसते. आज मराठा आंदोलनकाऱ्यांनी मराठा उपसमितीचे अध्यक्ष तथा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बंगल्यावर थेट आंदोलन सुरू केलं. सरकार विरोधात तीव्र नाराजगी व्यक्त केली. आंदोलकांचे आरोप आहे की मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावेळी सरकारने दिलेली आश्वासने अद्याप पूर्ण केली नाहीत. मनीष करे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विखे पाटील यांना निवेदन देत मराठा समाजात न्याय मिळाल्याचे नसल्याचे सांगितले. केवळ 1967 पूर्वीचे कुणबी नोंदी असलेल्या व्यक्तींनाच प्रमाणपत्र देण्याची भूमिका सरकार घेत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. त्यामुळे अनेक मराठा कुटुंब या प्रक्रियेबाहेर राहण्याची भीती व्यक्त करण्यात आली. सरकार निर्णय घेण्यात जाणीवपूर्वक विलंब करत असल्याचाही त्यांनी आरोप केला. मंत्रिमंडळ बैठकीत रवाना होण्यापूर्वी आंदोलकांनी विखे पाटील यांच्या बंगल्यात प्रवेश करून थेट आंदोलन सुरू केलं. मराठा उपसमितीने दिलेल्या आश्वासनाचं केवळ कागदावरच राहील असा आरोप त्यांनी केला. दरम्यान मराठा क्रांती ठोक मोर्चाने अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज सरकारांच्या मुद्द्यावर गिरगाव चौपाटी येथे आंदोलकांची घोषणा केली. आंदोलनापूर्वी पोलीसकर्मीही काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याचे वातावरण आणखी तापले. मराठा समाज आणि सरकार यांच्यातील संघर्ष पुन्हा तीव्र होण्याचे चिन्ह दिसत आहे. पुढे काय होतं ते पाहूया. आता थांबूया फक्त इथेच. पाहत रहा डीसी न्यूज मराठी. थांबूया इथेच.